भगवान श्री महावीर स्वामींच्या अनुयायी सन्माननीय प्राची खेतानी मॅडम यांच्या वतीने आनंददायी, उत्साही आणि प्रेरणादायी कार्यक्रम होते। खरोखर खूप सुंदर गाव आहे तुमचं, आहे ना सुंदर? एक कर्तव्य तत्पर अधिकारी आणि ऑलराऊंडर म्हणायला हरकत नाही, ते सुंदर क्रिकेट सुद्धा खेळतात। म्हणजे सर्व क्षेत्रात त्या आघाडीवर आहेत, खूप चांगलं काम करतायत। पन्हाळा शाहूवाडी विभागाचे ते उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रुजू झालेले आहेत। त्यांचं आपण कोल्हापूर जिल्ह्यात सर्वप्रथम स्वागत करतो। डॉक्टर कोण कोण होणार? डॉक्टर दोनच, बर। शिक्षक? शाळेची अवस्था पुढे बिकट आहे। आता जवळचा सण कुठला आलाय? मोठा सण डॉल्बी लावल्यामुळं किंवा मोठमोठे म्युझिक लावल्यामुळं आपल्या कानाच्या पडद्यांना इजा होते। आपले पारंपरिक वाद्यांचा उपयोग जास्तीत जास्त करणार ना? काय सांगायचं की डॉल्बी नको, आम्ही लेझिम वाजवू। कागल, हातकणंगले, शिरोळ, राधानगरी, एक्स वाय झेड। प्रतिनिधी आपल्या जिल्हा परिषदेच्या कोल्हापुरातल्या जवळजवळ 700+ शाळा आतापर्यंत हे असं शैक्षणिक साहित्य देण्याचं झालेलं आहे। म्हणजे स्कूल बॅग असेल, जाऊन असेल दुर्गम भागात चालत जाऊन सुद्धा हे साहित्य पाठीवर घ्यायचं पोत्यात आणि तिथं सुद्धा आम्ही जाऊन ते काम केलेलं आहे। तर यांचं आमच्या पाठीवाडी परिसरात आम्ही भव्य स्वागत करत आहोत। की पहिली ते 7वीच्या मुलांना मार्गदर्शन करणं हे फार अवघड काम आहे आणि आशिषजी सारख्या एखाद्याला जमतं, तर ते मला जमेल किंवा नाही मला शाश्वती नाही। मात्र प्रथमतः तर आशिषजी तुमचं कौतुक आहे। इतकी वर्ष फक्त ओळख होती, आज तुमची खरी ओळख बघायला भेटली। म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही काम करत आहात याविषयी फक्त माहिती होती, पण ते काम करताना एखाद्याला बघणं ही गोष्ट फार वेगळी असते। आणि आज ह्या ठिकाणी येऊन मला तुम्हाला सगळ्या मुलांशी संवाद साधताना बघायला मिळालं आणि तुम्हाला ती काय म्हणतात त्याला नाळ जुळलेली आहे तुमची मुलांसोबत आणि ते तुम्हाला इझिली कनेक्ट होत आहे। आतापर्यंत किती अधिकारी झालेले आहेत आणि ह्या मुलांचा उत्साह बघता पाटीलवाडीची कोथुलीची मुलं आणि ही संख्या मात्र नक्कीच वाढत जाणार। तुम्हाला मी 3 गोष्टी सांगणार आहे। त्यातला पहिला शब्द आहे सॉरी। कधी म्हणायचं? आपलं काहीतरी चुकलं असेल तर। दुसरं थँक्यू। तुम्हाला कोणीतरी काही चांगलं सांगितलं तर त्याला थँक्यू म्हणा। प्लीज प्लीज म्हणजे काय? विनंती करायची, कारण प्लीज म्हणल्यावर आपण लहान होत नसतोय, समोरच्याला आपण थोडं मोठं करतो। पहिली यादी आहे ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली अशा व्यक्तींच्या नावाची यादी, आणि दुसरी यादी काय? ज्यांना आपण मदत केली अशा व्यक्तीच्या नावाची यादी। आणि आपल्याला काळजी घ्यायची, दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी झाली पाहिजे। लोकांना मदत केल्यानंतर मिळणारा आनंद आशिषजींना माहिती आहे। जर तुम्ही ती यादी आता लिहायला सुरुवात करायची, त्यात आता ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्यात आणि ह्यांचं नाव लिहायला हरकत नाही। त्यात मी सांगितले तेवढे 3 शब्द लक्षात ठेवा। काय काय सांगितलं होतं? पहिलं व्हेरी गुड, थँक्यू सो मच। खूप शुभेच्छा तुम्हाला, धन्यवाद।